हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी यावर्षी अतिवृष्टी आणि वेगवेगळ्या संकटामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे। आणि या ठिकाणी मंत्री महोदय यांनी जे उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार खरीप व लेट खरीप हंगाम कालावधीमध्ये राज्यामध्ये अति पाऊस झाल्याने कांदा लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेले आहे। हे जर एकदा आपण मान्य केलं असेल तर आपण कांदा उत्पादकाला काय दिलासा देणार आहे, कशा प्रकारे आपण या ठिकाणी मदत करणार आहे, हे कांदा उत्पादकाला माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे। सभापती महोदय, कांदा उत्पादक आज नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर देशाच्या कांदा उत्पादनामध्ये 80% उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतं। यापूर्वी आपण बांगलादेश असेल, श्रीलंका असेल या ठिकाणी कांदा निर्यात करत होतो, पण निर्यातीच्या धरसोड धोरणामुळे गेली अनेक वर्ष झालं कांदा उत्पादकाच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाणी येत आहे। आणि म्हणून कायमस्वरूपी काय उपाययोजना आपण या संदर्भामध्ये करणार आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सभापती महोदय, यावर्षी कांदा निर्याती महसुलामध्ये जवळजवळ 11 कोटीची घट झालेली आहे, 1100 कोटीची घट झालेली आहे। बांगलादेशानं की जो बांगलादेश कांदा आपल्याकडून घेत होता त्या देशानं 2024 मध्ये 1700 कोटी रुपयाचा कांदा त्या ठिकाणी निर्यात केलेला आहे। पाकिस्ताननं पहिला प्रश्न सभापती महोदय 22 मिनिटं चालला, जरा शेतकऱ्याच्या प्रश्नाला एक 12 मिनिटं तरी द्या। 12 मिनिटं दिले तेवढ्यात संपवा। आणि म्हणून कांदा निर्यात 2024-25 मध्ये पाकिस्ताननं 2,20,000 मेट्रिक टन केलेली आहे। म्हणजे दुसरे शेजारचे देश आपली बाजारपेठ काबीज करायला लागलेले आहेत आणि आपण मात्र आपल्या बाजारपेठेला निर्यात बंदीच्या नावाखाली कांदा उत्पादकांच्या वरती आपण वरवंटा फिरवतोय, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। आणि म्हणून मला पेशीबाग प्रश्न मंत्री महोदयांना विचारायचे आहेत की महागाईच्या नावाखाली आपण निर्यात बंदी करतो, पण खरा देशाचा सगळा जर आपण अभ्यास केला तर 6,49,481 गाव आहेत आणि 79,033 ही शहरं आहेत। म्हणजे 79,000 शहरांच्या साठी आपण 6,49,000 खेड्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याचा आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी बळी देत आहेत। म्हणून माझे प्रश्न पेशवेक आहेत की सध्याच्या परिस्थितीत कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत। काही राज्यांनी आधीच कांद्याला हमीभाव जाहीर केला आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्याकडून हमीभावाची मागणी केली जात आहे, जेणेकरून त्यांना स्थिर आणि किमान किंमत मिळू शकेल। याबाबत सरकारचं धोरण काय आहे? प्रश्न क्रमांक 2, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दरात झालेल्या घसरणीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल अनुदान देण्याचा पर्याय शासनाकडून विचाराधीन आहे का? देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त कांदा कमी करण्यासाठी कांदा निर्यातीत प्रोत्साहनपर अनुदान देणे आवश्यक आहे। यामुळे ज्यादा कांदा परदेशी बाजारपेठेत पाठवता येईल आणि देशांतर्गत बाजारभावाला आधार मिळेल। याबाबत सरकारने कोणती उपाययोजना केली आहे? चौथा प्रश्न आहे, नाफेडकडील कांद्याची विक्री। नाफेडकडे साठवलेला कांदा एकदम बाजारात आणल्यास भावावर मोठा दबाव येतो, त्यामुळे हा कांदा टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने बाजारात आणणे आवश्यक आहे, जेणेकरून बाजारभावात स्थिरता राखता येईल। पाचवा प्रश्न आहे, ग्राहकासाठी नाफेड व NCCF त्यांच्या मागे उभे राहते, परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कशा पद्धतीने उभा राहणार आहे? सध्या युद्ध सुरू असल्याने आखाती देश हे भारतातून 22% कांदा आयात करत होते, पण मार्केट बंद झाल्यामुळं
आपण कांद्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करणार आहे आणि सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जवळपास 500 कंटेनर हे बंदरामध्ये अडकून पडलेले आहेत, त्याबाबत आपलं धोरण काय असणार आहे? आणि महत्त्वाचं जी बाब आहे की जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांदा वगळण्यासाठी आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहात का आणि त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे याविषयी माहिती होणं आवश्यक आहे. मंत्री महोदय